बघूया आपण शेवटचा अंतिम सामना आतापर्यंत पाहिलं तर 5वा दिवस आहे. 4 संघ क्वालिफाय झालेत. पहिला संघ पाहू शकला आपण विभूर स्पोर्ट, दुसरा संघ पाहिला तामडमाळ, तिसऱ्या दिवसामध्ये पाहिला आपण वाघोबा वॉरियर्स अंबाडी, कालच्या दिवसामध्ये पाहिला आपण केळवा शितलाई सी संघ. आज कुठला संघ? एका बाजूला सहारा शिरगाव तर एका बाजूला पाहू शकता अष्टविनायक वडराई. असे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांमध्ये नक्कीच क्लिअर होईल कुठला संघ क्वालिफाय होईल सुपर 8 मध्ये. तो बघा आपण दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईकला संतोष, स्ट्राईकवर असणार आहे आतिश. गोलंदाज पाहू शकाल आपण नाम तो सुनाय होगा मिस्टर राहुल. अशा प्रकारचा गोलंदाज खूप सुरेख हायस्ट पर्सनॅलिटी वेगवान गोलंदाज आहे. 8 ते 10 पावलांचा नक्की धाव आणि राईट टर्म राऊंड विकेट सज्ज होईल पंचांच्या उजव्या बाजूने. पहिला चेंडू घेऊन पहिल्या चेंडूला लफ केलाय, चेंडूला पाठवून दिलाय फाईन लेगच्या वरतून. वन बाउन्स सीमारेच्या पार आलाय खणखणीत दर्जेदार आतिशच्या बॅटमधून. आतिशबाजी करणारा चौकार. तर पहिल्या चेंडूवर चौकार नक्की ठोकला गेलाय. 4 धावांनी खातं उघडलंय आतिशच्या बॅटमधून. सांघिक आणि वैयक्तिक 1 चेंडू 4. यावेळी शॉर्ट बॉल होता, मिस टाइम फटका नक्की झाला. चेंडू खाली खेळाडू होतोय आणि यावेळेस गणेश करणार नाही चुकी. आतिश मैदानाची बाहेर. पहिला विकेट डाऊन. धन्यवाद डीजे मास्टर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच मला वाटते घेतलेत मिस्टर जयेशनी. पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच घेतला होता, मागील सामन्यात सुद्धा मॅन ऑफ द मॅच घेतलाय आणि राहुलने प्रत्युत्तर दिलाय. पहिल्या चेंडूवर चौकारला, तदनंतर एक वेगळा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये गणेशच्या हातामध्ये झेल टिपून लगेच मैदानाच्या बाहेर पाहायला भेटला. तो म्हणजे बॅटर मिस्टर आतिश त्याची जाग्यावर 3ऱ्या क्रमांकावर आलाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता आपण मिस्टर जयेश. आल्याला बॅकफुट लावून खेळायचा प्रयत्न होता, चेंडू थोडा स्लोवन होता. राहुल आपण पाहतो चांगली गोलंदाजी करतोय. नक्कीच पाहिलं तर खूप चांगली पर्सनॅलिटी आहे आणि पाहिलं तर जेव्हा चेंडू ट्रॅव्हल करतोय 6 ते 7 फूटवरून चेंडू ट्रॅव्हल होतं. एवढी हाईट त्या गोलंदाजीची नक्कीच पाहू शकता आपण. सचिन सरांचं वरतून थोडंसं हाईट वाटते अजून आपल्याला. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आला निर्धाव. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर एक गडी बाद, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सुरेखरित्या चेंडू टाकत असताना गोलंदाज पाहू शकता आपण मिस्टर राहुल. अप्रतिम गोलंदाजी. 4 चेंडू 4 धावा 1 गडी बाद. यावेळेस मिस टाइम फटका नक्की झाला. यशिकच्या चेंडू खाली आलाय, करणार नाही चुकी. सुरेख झेल टिपतो संगणक राकेश आणि फलंदाज जयेश मैदानाच्या बाहेर. सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय, सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय. येतो बोलावला तुझे भेटीचा, येतो बोलावला तुझे भेटीचा. फुला वाही तुझे चरणाला, फुला वाही तुझे चरणाला. सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय, सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय. तर पहिला षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, तदनंतर मागील 4 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले गेले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता आपण अजय. अजयला यावेळेस नक्कीच वरती पाठवले गेले, परंतु मागील 2-3 सामने पहिले त्याला बॅटिंगसाठी चान्स भेटला नव्हता. असा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये.
नॉन स्ट्राईकला संतोष राहतो. प्रत्येक वेळी संतोष पहिला विकेट त्याचा बाद होत होता, परंतु संतोष आता मैदानाच्या आतमध्ये आहे आणि जयेश आणि आतिश मैदानाचे बाहेर. नक्कीच रोशनने स्वतःला थांबवलं आणि अजयला नक्कीच चौथ्या क्रमांक पाठवलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस काय षटक टाकला गेला. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार, परंतु मागील 5 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले. कुठली धाव खर्च केली नाहीये. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट केली. धावा आहेत 4, 2 गडी बाद. एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावर. बघूया आपण कुठला गोलंदाज. करणला इंट्रोड्यूस केला तरी राकेश. तर बघूया आपण आर्यनला इंट्रोड्यूस केला जातोय. तर 1 षटक 4 धावा 2 गडी बाद हा समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. हा धावफलक पाहू शकता आपण. बघूया आपण दुसऱ्या षटकामध्ये आर्यनला इंट्रोड्यूस केला गेले. स्ट्राईकवर संतोष. यावेळेस पहिला चेंडू ऑफ्टूनच्या खूपच बाहेर. पंच नक्कीच वाईट बॉल दर्शवत असताना एक्स्ट्रा धाव धावफलक जाऊन पोहोचेल 5 या अंकावर. इकडून जरी संतोष मैदानाच्या आतमध्ये राहिला, त्यानंतर रोशन सेना बाकी असेल. इकडून या दोन्ही बॅटर्सकडे क्षमता आहे की इकडून 25-30 धावा ते बनवू शकतात येणाऱ्या 3 षटकांमध्ये. जर 30-35 धावा बनवल्या तर एक चांगला बॅटल पाहायला भेटेल नेक्स्ट इनिंगमध्ये, कारण की गोलंदाजी सुरेख आहे सारा शिरगाव या संघाकडे. यावेळेस सोडवला, मिस टाइम नक्कीच झाला. डी चेंडू खाली राहुल आणि राहुल नाम तो सुनाई होगा. झेल टिपतोय संतोष. 0 चष्मा घालून मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 3 बॅक टू डगआउट. संतोष नक्कीच बाद झाला. रोशन मैदानाच्या आतमध्ये. संगनायक नाणेफेकीचा कॉल जिंकला होता राकेश. संगनायक अष्टविनायक वडराय संघाच्या संगनायकांनी प्रथमतः स्वीकार केला क्षेत्ररक्षण. राहुलने नक्कीच चांगला प्रत्युत्तर दिला. पहिल्या चेंडूवर चौकार, 2 त्यांनी गडी बाद केले. तदनंतर गोलंदाज सज्ज झाला आर्यनने पहिल्या चेंडूवर वाईट टाकला. तदनंतर गडी बाद केला. राहुलने सुरेख झेल टिपला गेला आणि फलंदाज मिस्टर संतोष सुद्धा मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर 5व्या क्रमांकावर संगनायक. मैदानाच्या आतमध्ये रोशन. बघूया आपण आतापर्यंत मात्र 7 धावांचा खेळ, 7 चेंडूचा खेळ संपला गेला. मात्र 5 धावा धावफलकाला लगावले गेल्या. 3 गडी बाद झालेत सहारा शिरगाव या संघाचे. बघूया आपण कुठला बॅटर सहारा शिरगाव संघाला सहारा देईल, कारण की येणारे 17 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. हलक्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आलाय. यावेळेस थोडासा मिसफील्ड झाली होती, बरोबर बॅकअप सुरेख आहे. एकदम नक्कीच परिपूर्ण केली गेली धावसंख्या. एकदम पुढे ससावली गेली धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या अंकावर. 6 लॉस ऑफ 3 विकेट. नक्कीच दुसरा षटक मार्गस्थ आहे. शेवटचा अंतिम सामना जो संघ विजय होईल नक्कीच बक्षीस पात्र ठरेल. सुपर 8 मध्ये प्रवेश केला जाईल. थोडासा पंच दसोस्ताना विकेटच्या मागे नक्कीच खेळाडू आहे, तर आणखी थोडासा फाईन मध्ये ठेवला गेलाय. यावेळेस हलक्या बॅटने खेळला गेला. पॉइंट रिटर्न मध्ये खेळाडू नाहीये. जबरदस्त स्वीपर कव्हरचा खेळाडू येईल. चेंडू निघून जातो सीमारेषा पार. विजयच्या बॅट मधून अजयच्या बॅट मधून आलाय चौकार. 4. तुझ्या गालावर तिलपुरी काला काला शोभून दिसते तुझ्या गालावर. तुझ्या ओठाला लाली तुझे गोरे गोरे गाल. पोयरे शोभून दिसशील माझाच माल. लगेच चौकाराने धावफलक पुढे सरसावले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 10 या अंकावर. अजयने फक्त स्टेअर केल्या चेंडूला, फक्त दिशा दिली आणि चांगल्या प्रकारे चेंडू मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी गेला. बघूया आपण चौथा चेंडू घेऊन परत गोलंदाज सज्ज होईल मिस्टर आर्यन. स्ट्राईकवर पाहू शकता आपण अजयने आतापर्यंत चेंडू खेळले तर पाहू शकता आपण 2 आणि 4 धावावर खेळतोय. यावेळेस लहान चेंडू होता. फाईन लेग रिव्हर चेंडूला पाठवून दिलाय. खेळाडू पाहू शकता परंतु चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार अजयच्या बॅटमधून. 4. नक्कीच पाहिलं तर
सुरेख फलंदाजी मागील 2 चेंडूमध्ये फलंदाज अजयच्या माध्यमातून धावांची गोष्ट की धावा येत्या 14 धावा. डेड बॉल नक्कीच 15 दर्शवत असताना आपण पाहतो 3 गाडी बाद झालेत आणि थोडासा नक्कीच काही विचार बदलला असेल. गोलंदाजने प्रतिता गुलमाकोट ट्रॅकवर सज्ज झालाय. त्यावेळेस हलका बॅटने पुश केले गेले. फक्त डीपमध्ये खेळाडू पाहू शकता. चेंडूवर येतो, चेंडूला फील्ड केला जाईल, फेकी केली गेली परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागलं. धावसंख्या दर पोहोचेल धावफलकावर 15. 5 चेंडू 15 धावा. आतापर्यंत या षटकामध्ये पाहिलं तर 11 धावा जमा केल्या गेल्या. 2 सिंगल, 2 चौकार, 1 वाईटच्या माध्यमातून 1 गडी बाद सुद्धा झालाय संतोष यांच्या रूपामध्ये. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. यावेळेस उभं खेळण्याचा प्रयत्न होता. कुठली धाव नाही आहे चेंडूवर. षटक क्रमांक 2 संपल्या गेल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट धावा आहेत त्या 7.50च्या सरासरीने 15 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. तर बघा आपण संगणक स्वतः गोलंदाजी मागवा सज्ज होतोय. मिस्टर राकेश पहिल्या षटकामध्ये 4 धावा, त्यानंतर मागील षटकामध्ये 11 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहू शकता. 15 3 सहारा शिरगाव या संघाची बॅटिंग आपण पाहू शकाल. अजय आतापर्यंत 2 चौकाराच्या मदतीने खेळतोय. 4 चेंडू 9 वर आपण पाहू शकता. रोशन 2 चेंडू त्याने फेस केलेत, 1 वर खेळतोय. यावेळी सुरेख चेंडू पाहायला भेटला आपल्याला आणि परंतु एक डॉट बॉल नक्कीच पाहू शकता. पण निर्धाव चेंडू आलाय. अजून पाहिलं तर या इनिंग्स मध्ये 11 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस लहान चेंडू होता. फाईन लेगला खेळला गेला. खेळाडू पाहू शकता आपण चेंडूला फील्ड करतोय केवल आणि केवल मात्र एकच धाव देवी धावा नक्कीच थांबवल्या गेल्या. चांगलं क्षेत्ररक्षण केलं, चांगली फेकी केली गेली आणि 1 धाव नक्कीच धावफलकावर लगावली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल स्वीट 16 16 धावा 3 गडी बाद झाले परंतु रोशन संगणक मैदानाच्या आतमध्ये यावेळेस बॅकफुटला आला, पंच केला. डीप मध्ये खेळाडू आहे. नक्कीच सूर्याच्या किरणाने चेंडूला शेवटच्या क्षणामध्ये पाहिलं, तदनंतर झेल सुटला परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सूर्याची किरण होती. राकेश थोडासा निराश आहे परंतु त्या रेंजमध्ये आपण पाहिलं ना की ऑफ साईडला शेवटच्या संध्याकाळचा सूर्य नक्कीच मावळतो तर सूर्याची किरण डोळ्यामध्ये येत आहेत. त्या अनुषंगाने झेल सुटलाय आणि एकेरी धावाने धावफलक जाऊन पोहोचेल 17-17. यावेळेस लहान चेंडू होता. पाहायला बेस्ट झाला. नक्कीच फाईन लेगला खेळाडू आलाय. चेंडूला फील्ड करतोय केवल. 1 धाव. लेग बाय चेंडूमध्ये धावफलक 1 पुढे ससावलं गेलं. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 18. माई मेटागर ग्रामपंचायत सदस्य मुकेश करबट साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर. संध्याकाळी 17 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं गेलं विजय साहेबांच्या शुभ हस्ते. तर बघूया आपण धावा येते 18. रिवाजचा फटका स्वीट साऊंड टायमिंग प्रॉपर. चेंडूने केला हवाई सफर. पंचांकी दशोतील हे 4 धावा चौका. पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ संपला गेला. 3रा षटक मार्ग असतं. धावा येत्या 22-22. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी 3रा षटक मार्ग असत आहे. राकेश प्रतिता गुलीमाकवा सज्ज झालाय. प्रतिता रिवर्स खेळण्याचा प्रयत्न लावडे अपील केली गेली. पंचांकी दशवत असताना यावेळेस दोन्ही गाड्या एकाच रूलवर आणि कुठला खेळाडू जाईल मैदानाच्या बाहेर. पाहिलं तर पंचांकी दशवतील अजय की रोशन. अजयला नक्कीच जावं लागेल मैदानाच्या बाहेर. अजय बॅक टू डगआउट. फलंदाज चौथा बाद झालाय. धावा येत्या 22-22. आता झालो पुढला बाशिंग बांधले तुझ्या नावाचं मी मिसळ कंटिन्यू बोलले.
22 वर 4, 3 षटकांचा खेळ संपला गेला. 7.33च्या सरासरीने धावा जमा केल्या गेल्या. शेवटचे अंतिम 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज पाहू शकता आपण शेवटच्या षटकामध्ये विनीत इंट्रोड्यूस केला गेला, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता बॅटिंगसाठी येतोय तो म्हणजे मिस्टर रोहित आणि रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अजून सुद्धा त्यांना पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 10-12 धावा आल्या. 35-36 धावांचा लगेच धावफलक लगावलं. चांगला बॅटल आपण पाहू शकाल. फायटिंग स्कोर म्हणला जाईल संध्याकाळच्या सत्रामध्ये. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न आणि 22 काय घडलं गेलं बघूया आपण. विकेट सॅक्रिफाईस करावा लागेल. रोहित मैदानाच्या बाहेर स्ट्राईकवर असणारा रोशन येणारे शेवटचे 5 चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. बघा आपण गडी क्रमांक 5 होते. 5वा मात्र 22 धावा फटकावर. अजूनही शेवटच्या अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. रोशनने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. आतापर्यंत रोशनची गोष्टीकडे चेंडू खेळलेत 5. 6 अंकावर बॅटिंग करतात. एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला भेटला नाहीये. आणि यावेळेस फटकाचा सुरेख खेळाडी एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला ट्रॅव्हल केला गेला. 1 बाउन्स चौकार. नक्कीच स्वतःकडे स्ट्राईक ठेवल्याने यावेळेस या चेंडूवर खेचलाय चौकार. धावसंख्येतून पोहोचेल. धावफलकावर 26-26. पहिल्या चेंडूवर धावची जमणे गडी बाद झाला. त्यानंतर स्ट्राईकवर रोशन आला. रोशनने चौकार ठोकला. धावसंख्या पोहोचेल 26-26 धावा. अजूनही शेवटच्या अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी. क्षेत्राचा थोडासा बदलला जाईल आपण पाहू शकता. यावेळी ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. फायनल खेळाडू आहे परंतु चेंडू निघून जातो सीमारेषेच्या पार. आलाय बॅक टू बॅक चौकार. नक्कीच मॅच बॉल आणून दिलाय आपण पाहू शकता. तो म्हणजे समित करबट. खूप खूप धन्यवाद समित. आपण चेंडू आम्हाला पुरवला गेला. खूप खूप धन्यवाद आमच्या कमिटीच्या माध्यमातून. तर पाहू शकता आपण 2 चेंडू 2 चौकार ठोकल्या गेल्या आणि धावसंख्या 2 पोहोचते. धावफलकावर 30. लगेच प्रेक्षक किंवा आपण पाहतोय ना की जेही मैदानाच्या बाहेर बसलेले प्रेक्षक त्यांना सुद्धा सामना चांगला पाहावा असं वाटते. चेंडू लगेच ते पुरवतात. यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. प्रारूप केला गेला. पहिली धाव वेगाने दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का आपण पाहू शकता. यावेळेस चुकीची एंड परत एकदा निवडली गेली आणि स्ट्राईकवर आणलं गेलं मिस्टर रोशन यांना. एकही चेंडू न खेळता मैदानाच्या बाहेर आदेश. डायमंडचा शिकार. धावा आहे धावफलकावर 31-31. धावा धावफलका लगावला गेला. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. 2 चौकार नक्कीच खेचले गेले रोशनच्या बॅट मधून. यावेळी दांडी गुल केली गेली. परफेक्ट यॉर्कर आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक 5 झालाय 7वा 31 अंकावर. पुनवेची चैता पाकाची. रात पुनवेची चैता पाकाची. येल जायली पाठीची आई. येल जायली पाठीची. उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. तर बघा शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत या षटकामध्ये 9 धावा आल्या आणि धावा येते 31. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष. शेवटचा अंतिम चेंडू. गोलंदाज पाहू शकता गोलंदाज सज्ज झालाय तो म्हणजे मिस्टर विनीत. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला.
यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु पाहू शकता आपण अंडरम थ्रो केला गेला आणि यावेळेस धावचीच्या रूपामध्ये गडी बाद झाला. या षटकामध्ये तिसरा धाबा आहेत 31. 4 षटकांमध्ये 8च्या सरासरीने बनवायचे विजयासाठी अष्टविनायक वडराई या संघाला 32. बघूया कुठला संघ विजय होईल, सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. एका बाजूला सहारा शिरगाव तर एका बाजूला अष्टविनायक वडराई. घेऊया छोटासा ब्रेक नंतर येऊया मैदानाच्या आतमध्ये, वळूया डीजे मास्टरकडे. शांत हवा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे छम 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 छम. शांताबाई 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 रूपाची खान दिसती छान, लाखाचं छान नजरेचा बाण, तीर कमान मारी ती चक्रा, तुमचा नकरा इकडून तिकडं मारी ती चक्रा, चक्रा नकरा 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 चक्रा. शांताबाई 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 अगं शांताबाई. जलवा माहीचा हलवा जीवाचा कालवा, मनाला बुडवा मामाला बोलवा, कालवा हलवा 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 कालवा हलवा. शांताबाई 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 अगं शांताबाई. आता मटक चवळी चटक लटक मटक वाऱ्यानं उडती केस झटक लटक मटक 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 लटक मटक. शांताबाई शांताबाई. बघा आपण 4 षटकामध्ये बनवायचे 32. आपण पाहू शकता 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये असणार. एका बाजूला राकेश तर एका बाजूला फलंदाज पाहू शकता मिस्टर आर्यन. असे 2 सलामी बॅटर असतील. 32 धावा डिफेंड करायचे 8च्या सरासरीने. धावा नक्कीच बनवावं लागतील बॅटिंग करणाऱ्या संघाला, परंतु 32 धावा डिफेंड सुद्धा करायचे सहारा शिरगाव या संघाला. एक चांगला बॅटर असणार आहे, कारण की आपण जेव्हा इनिंग सुरुवात झाली तेव्हा पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला आतिशने. तज्ञ असं वाटलं एक चांगल्या धावफलकावर सहारा शिरगाव संघ जाईल, परंतु कुठे ना कुठे चांगले गोलंदाजी केली राहुलने. तदनंतर प्रत्येक गोलंदाजांनी विकेट्स वारंवार काढले गेले, तिकडून पूर्णपणे दबाव आणला गेला. खास करून पाहिलं तर आतिश, जयेश आणि संतोष यांचा विकेट लगेच परतला. तो लगेच कुठे कुठे मायनस पॉईंट ठरलाय सहारा शिरगाव संघाला, परंतु 32 धावा लगावल्या गेल्यात. 32 धावा आपण पाहू शकता चेस करायचे आहेत. इकडून थोडासा संघर्ष नक्कीच करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण की गोलंदाजी चांगली आहे सहारा शिरगाव संघाच्या खेळामध्ये. पहिल्या षटकानंतर संघनायक रोशन, स्ट्राईकवर आर्यन टू रोशन. हा बॅटल सुद्धा चांगला असेल. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत झालंय शेवटच्या अंतिम इनिंग्सला. पहिल्या चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर अजय आपण पाहतोय थोडासा एक्सायटेड आहे, अपील करतोय. पहिला चेंडू आला निर्धाव. सहारा शिरगाव संघाच्या खेळाडूंची बॉडी लँग्वेज पाहू शकतो आपण, एक पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज ठेवली गेली. 32 धावा डिफेंड करायचे, परंतु विश्वास कायम आहे खेळाडूंच्या कांद्यावर. पुढे साचावला आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू थोडा दूरवर चेंडूवर येतो. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं मिस्टर जयेशच्या माध्यमातून, परंतु 2 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण जयेश करतोय. 2 धावांनी धावफलक पुढे साचावलं गेलं. धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 धावांनी खाता उघडलं गेलं आर्यनचं आणि संघाचं. 2 चेंडू 2 धावा धावफलकावर. 22 चेंडू अजून बनवायचे आहेत. 22 बॉल 30 रन्स. स्लोवर चेंडू होता, हलक्या बॅटने खेळला गेला, थोडासा व्हेरिएशन केला गेला होता गोलंदाज रोशनच्या माध्यमातून, परंतु 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली जाते. 3 चेंडूने 3 धावा धावफलक लगावल्या गेल्या. पहिला चेंडू आला होता निर्धाव, तदनंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर सिंगल. 32 धावांचा पाठलाग करायचा. 21 चेंडू 29 धावा अजून बनवायचे. इकडून जर विकेट्स काढले, 1-2 विकेट आले 8-10 बॉलमध्ये, एक पार्टनरशिप बनाले, थोडंसं अपूर्ण ठेवलं तर कुठे ना कुठे कमबॅक करण्याची संधी सहारा संघाकडे सुद्धा आहे, कारण की एक लहान स्कोर मानला जाईल. संध्याकाळ सत्रामध्ये वडराई संघाकडे बॅटिंग ऑर्डर खूप चांगली आहे. यावेळेस जसं मी सांगितलं राकेशने हा चेंडूला फेकून दिलाय. लॉंग लेग बॅकवर्ड लेगच्या वरतून 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार, 4 धावा.
पाहू शकता आपण थोडा शफल झाला होता, शॉर्ट चेंडू त्याचा फायदा उचलला चौकाराने. 4 चेंडू 7 धावा लगावल्या गेल्या. यावेळेस हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न, रोशन स्वतः गेला चेंडूला फील्ड करण्याचा, परंतु बॅकअपसाठी खेळाडू होते. बॅकअप जेव्हापर्यंत दिला जाईल 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 8. चेंडूचा खेळ संपला गेला. 5 चेंडू 8 धावा धावफलकावर. अजूनही या षटकामधला 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. 19 चेंडू 24 धावा बनवायचे विजयासाठी. जी सरासरी पाहिजे होती बॅटिंग करणाऱ्या संघाला ती सरासरी नक्कीच गाठली आतापर्यंत. 8ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये विजयासाठी. यावेळेस ऑन साईडला खेळला गेला, कार्पेटला लोड करत डीप मध्ये संतोष आहे, चेंडूला फील्ड करतोय, परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक पहिल्या संपलं गेले. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद धावा आहेत 93. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. नक्कीच आपण पाहतोय पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून महामेळावा आणि संध्याकाळ सत्र पाहू शकता आपण. आदरणीय सन्मान्य रोहितदास राऊत साहेब असतील, तसंच आदरणीय सन्मान्य रामू धुमाडा साहेब असतील. तसं पाहिलं तर आदरणीय सन्मान्य विश्वनाथ रिंजर साहेब सामन्याचा आनंद घेत असताना मुख्य व्यासपीठावरून. तसं पालघर तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य विजय तरे साहेब, माही मेठागर ग्रामपंचायत सदस्य मुकेश करबट साहेब हे सुद्धा सामन्याचा आनंद घेत असताना. त्याचबरोबर पाहिलं तर बाबूराव बरफ साहेब सुद्धा सामन्याचा आनंद घेत असताना. या कमिटीचे सचिव आपण पाहतो संदीप अंबाज साहेब. लगेच कौतुक करेल संदीप अंबाज साहेबांचा. सकाळच्या सत्रापासून संध्याकाळच्या सत्रापर्यंत आपण पाहतो मुख्य व्यासपीठावर बसून असताना प्रत्येक मैदानी चारी बाजू काय लागतं त्याची काळजी घेतात, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडलं गेलं, ऑफसाईडला खेळला गेला. आर्यन हा चेंडू खेळाडू होता तसे खराब क्षेत्ररक्षण करतोय संतोष, परंतु 1 धाव. नक्कीच 1 धावा वाचवणं गरजेचं आहे, कारण की आपण लो स्कोरिंग सामना डिफेंड करतोय. 1 धाव जर तुम्ही थांबवली कुठे ना कुठे गोलंदाजाला नक्कीच चांगली मुभा भेटेल चांगले चेंडू टाकण्याची, परंतु गोलंदाज चेतन आलाय. पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च केली गेली. 17 चेंडू अजूनही बनवायचे 22. 17 बॉल 22 रन्स. ऑफ साइडला फटका सुरेख खेळला, गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला डीप बॅकवर्ड पण स्वीपर कव्हरला. खेळाडू आले, प्रयत्न चांगला केला, स्वतःला झोकून दिला. अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आदेशच्या माध्यमातून, परंतु बघता बघता 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. आदेशने टाळा झाला पाहिजे, स्वतःला झोकून दिलाय. आपण सांगतो ना की जगामध्ये कुठलाही असा महागडा परफ्यूम नाहीये जो कुठल्याही खेळाडूला सुगंध देऊन जाईल, परंतु जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळाडू खेळतो आणि माती त्याच्या अंगामध्ये लागते तो सगळ्यात महागडा सुगंध म्हणला जाईल. अशा प्रकारे सुगंध नक्कीच घेतलाय आदेशने. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये काय सुरेख कॅमेरा वर्क मिस्टर कपिल पाटील यांचा. त्यावेळेस बॅटची आतली कडा नक्कीच लगावली. विकेट किपर थोडासा फंबल झालाय, थोडीशी पुढे आला होता विकेट किपर, परंतु चेंडू अडवण्यामध्ये अपयश ठरला. 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर सध्याच्या घडीमध्ये 14. इंदाने 15 चेंडू बनवायचे 18. 15 बॉल 18 रन्स. 1 चौकार. राकेशच्या बॅट मधून 1 तिहेरी धाव. अशा प्रकारे 3 चेंडू 8 वर तो खेळतोय. यावेळेस ऑफ साइडला फटका तर सुरेख खेळला, गॅप मध्ये यावेळेस चेंडू थांबवण्यासाठी प्रयत्न केला जातो, परंतु चेंडू निघून जातो सहज सीमारेच्या पार. आलाय चौकार. धावा जाऊन पोहोचतील 18 अंकावर. शिवाजी राजा उगवला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा. मास्टर तर नक्कीच राकेश संगनायक लीड ऑफ द फ्रंट चांगली बॅटिंग करतोय, मात्र 14 धावांची गरज. यावेळेस प्रतिदा थोडासा लेट करण्याचा प्रयत्न होता, लाऊड अपील करतोय. अजय इम्प्रेस करू शकला नाही पंचांना. आणि पाहू शकता पण येणारे 13 चेंडू बनवायचे अजूनही 14. 13 बॉल 14 धावांची गरज. 18 धावा धावफलक लगावल्या गेल्या. दुसरा षटक मार्गस्थ 5 चेंडू मध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या गेल्या ते म्हणजेच 9. यावेळेस परत एकदा फटकाचा सुरेख खेळला. डीप मध्ये खेळाडू आहे संतोष, चेंडूला फील्ड करतो, परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, या षटकामध्ये 10 धावा. अशा प्रकारे 2 षटकामध्ये 19 धावा जमा केल्या गेल्या. चला पाणी घेऊन जायचं लगेच मैदानी 4 मध्ये एक्स्ट्रा खेळाडूंनी. 2 षटकाचा खेळ संपला गेला. 19 धावा धावफलक लगावल्या गेल्या. 12 चेंडू बनवायचे अजूनही. 6.50च्या सरासरीने 13 धावा.
बारा कुठं गयो पुरी तुला मिलाया पुढचे महिन्याची तारखला बारा कुठं गयो पुरी तुला मिलाया पालघरचे बाजारा ये मैतारा पालघरचे बाजारा ये झुमका घेऊन मला दे मैतारा झुमका घेऊन मला दे धन्यवाद रिझे मास्टर की 12 चेंडू 13 धावा डिफेंड करायच्या आहेत इकडून सुद्धा कमबॅक आणि संधी असू शकते परंतु काय बॅक टू बॅक तुम्हाला विकेट काढावं लागतील डॉमिनेट करावं लागेल फलंदाजांना नवीन बॅटर ला मैदानाच्या आतमध्ये आणावं लागेल नवीन गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्कवर मिस्टर जयेश नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल आपण तिसऱ्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केला गेलाय 12 चेंडू बनवायचे विजयासाठी 13 धावा आपण पाहू शकता राकेश चांगली फलंदाजी करतोय 6 चेंडू 13 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला भेटल्या 2 चौकाराच्या मदतीने तो बॅटिंग करतोय आणि पाहिलं तर 6 चेंडू 6 वर आर्यन बॅटिंग करत असताना यावेळेस मिस टाइम फटका नक्कीच झाला खेळाडू चेंडू खाली येतोय आणि यावेळेस करणार नाही चुकी आणि राकेशला जावं लागेल मैदानाच्या बाहेर समीकरण बदललं गेलं आहे 11 चेंडू 13 धावांची गरज केल्या जातील का सहारा शिरगाव या संघाकडून खूप मोठा प्रश्न आहे परंतु तिसऱ्या क्रमांकावर पाहू शकता आपण मिस्टर राहुल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहिलं तर भारतीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपण 2 राहुल पाहिले एक द ग्रेट वॉल मिस्टर राहुल द्रविड आणि सध्याच्या घडीमध्ये आपण पाहू शकता KL राहुल असे 2 बॅटर आहेत तर बघूया आपण थोडासा बदल केला जाईल संतोषच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणामध्ये चला लगेच सामना सुरू करायचा संतोष जास्त वेळ घेऊ नका 11 चेंडू 13 धावांची गरज नाही सामना क्रुशियल आहे परंतु वेळ सुद्धा तेवढंच महत्त्वपूर्ण आहे यावेळेस पाहिलं तर ऑफसाइड चेंडूला खेळला गेला बघूया एक धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का राहुल पुढे चाचावला आहे स्ट्राईकवर थ्रो केला गेला अरे एकेरी धावाने समाधान मानावं लागेल नक्कीच आदरणीय सन्माननीय श्री रामू धुमाडा आणि रोहिदास राऊत साहेबांच्या वतीने पालघर तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन महामेळाव्याला 5,000 रुपयाची देणगी दिली गेली खूप खूप धन्यवाद असेल तसं पाहिलं तर विश्वनाथ रिझल्ट साहेबांकडून सुद्धा 5,000 रुपयाची देणगी दिली खूप खूप धन्यवाद तिघांसाठी तळ्यांचा गदा झाला पाहिजे महामानव पाहू शकता आपण खूप खूप धन्यवाद रोहिदास सर तसं पाहिलं तर रामू धुमाडा साहेब आणि विश्वनाथ रिंजट साहेब आपला प्रेम असंच राहू द्या आणि पाहिलं तर क्रिकेटच्या प्रति मी जे सांगितलं रामू सर प्रत्येक वेळी त्यांचा पुढाकार असतो नक्कीच लहान वयामध्ये मी त्यांना पाहिलं की खूप मोठमोठे खेळाडू त्यांनी खेळवलेत आपल्या संघांमध्ये आणि प्रत्येक वेळी त्यांचा संघ नक्कीच पाहायला भेटला मला प्रत्येक स्पर्धेमध्ये शॉर्ट चेंडू लॉफ केलाय चेंडूला पाठवून दिलाय लॉंग लेग फाईन लेगच्या वरतून 6 धावा षटकार सरकार पंढरी फडके किंग मेकर म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात मला आता कर हो पुण्यात आठ चेंडूने 5 धावांची गरज आहे 27 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या एक षटकारने पूर्ण समीकरण बदलले गेले पहिल्या 3 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज जयेशने परंतु लेग स्टंपला चेंडू टाकला गेला आणि षटकार ठोकलाय कपिलजी पाटील पाहू शकता आपण कॅमेरामॅन मॅन फ्रॉम बहाडोळी सुरेखरित्या काम करत असताना या स्पर्धेमध्ये यावेळेस ऑफ साइड चेंडू होता ऑन साइड खेळायचा प्रयत्न परंतु अजूनही सामना जिवंत आहे सांगून देतो जयेश चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकला गेला डॉट बॉल येतोय 7 चेंडू 5 धावांची गरज 7 बॉल 5 आपण पाहिलं की 6 चेंडू 6 धावा सुद्धा निघणं खूप कठीण असतं मागील वर्षामध्ये पाहिलं आपण डोंबिवलीच्या स्पर्धेमध्ये 6 चेंडू 1 धाव काढत असताना पालघरचा संघ तो सामना टाय केला होता असं सुद्धा घडतं क्रिकेट आहे परत तिकडे 7 चेंडू 5 धावा डिफेंड करायचे आहेत
यावेळेस चुकी 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 नक्कीच केली गेली विकेट किपरच्या माध्यमातून. संधी होती राहुलला मैदानाच्या बाहेर पाठवण्याची, परंतु षटक संपले गेले 3 षटकाच्या समाप्तीने धावा आहेत 28. येणारे 6 चेंडू बनवायचे 4. चला रोशन लगेच शेवटचा अंतिम षटकामध्ये गोलंदाज इंट्रोड्यूस करा. 6 चेंडू 4 धावा. नक्कीच आमची मॅन स्कोर मिस्टर तन्मय सांगत 6 चेंडू 6 धावा डिफेंड झालेत, 4 धावा डिफेंड झालेत याच मैदानामध्ये. चला थोडीशी त्वरा करा. शिरगाव संघ पंचनाके दशत असताना रोशन चला प्लीज डिसिप्लिन दाखवायचा. लगेच सामन्याला सुरुवात करा. तर बघूया आपण आदेश या सामन्यामध्ये, मुख्य सामन्यामध्ये पाहिलं तर गोलंदाज इंट्रोड्यूस करतो आदेश. काहीतरी वेगळा आपण सांगतो ना की कधी ना कधी एक हुकमी एक्का पण जो लपून ठेवतो तो काढला जातो. अशा प्रकारे आदेश घडला जाईल का? 6 चेंडू आणि 4 धावा डिफेंड करायच्या आहेत. 6 चेंडू आणि 4 धावा डिफेंड करायचे आहेत, परंतु स्ट्राईकवर राहुल 4 चेंडू 8 वर खेळतोय, 7 चेंडू 7 वर आर्यन आहे. रोशन पाहू शकता आपण थोडीशी चर्चा करतोय. या स्पर्धेमध्ये शेवटच्या सामन्यामध्ये पहिल्या षटक एक मोठी जिम्मेदारी दिली गेली. पहिल्यांदा गोळी करतोय 4थ्या सामन्यामध्ये गोलंदाज मिस्टर आदेश. आतापर्यंत पहिला रोहितला इंट्रोड्यूस केला गेला. चला सामना सुरू करा. विजय अजय जास्त वेळ घेऊ नका. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. स्ट्राईकवर राहुल. यावेळेस चेंडू तर सुरेख होता, ऑन साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू होतोय, आतिश चुकी करतोय, परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे सरसावेल, धावसंख्या 2 पोहोचेल 30. अजूनही बनवायचे मात्र 2. 5 चेंडू 2, 5 बॉल 2 धावांची गरज. नक्की चांगला चेंडू होता. आतिश थोडी घाई केली, एक धाव एक्स्ट्रा खर्च केली गेली. ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू खोदून काढला होता. चांगल्या टप्प्यावर चेंडू होता, पण आदिश दिमागात सजवतोय. यावेळेस प्रत्येकदा हलक्या बॅटने खेळला. डीप मध्ये खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतोय. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. सामना लेवल होतोय आणि मात्र 1 धावांची गरज. 4 चेंडू 1, 4 चेंडू 1. तर बघा 4 चेंडू आणि 1 धावांची गरज. राकेश खूप एक्साइटेड झालेत कारण की सुपर 8 मध्ये जाण्याची संधी आहे अष्टविनायक वडराई संघाला. क्वालिफाय सामना पाहू शकता आपण. सारा शिरगाव संघाने सुद्धा इम्प्रेस केले या स्पर्धेमध्ये. आजपर्यंत आतापर्यंत पाहिलं तर 2 मोठे स्कोर त्याने लगावले. सकाळी सत्रामध्ये चांगला खेळ त्याने साकारलाय. नक्कीच पाहिलं तर प्रत्येकाची इच्छा असते सुपर 8 मध्ये जाण्याची. आणि पाहू शकता आपण काय सुरेख चेंडू. अजूनही सामना संपला नाहीये. आदेश चेंडू निर्धाव टाकतोय. अजूनही पाहिलं तर येणारे 3 चेंडू 1 धाव, 3 चेंडू 3 चेंडू 1 धाव. एका बाजूला शिरगाव तर एका बाजूला वडराई. सामना अजूनही जिवंत आहे. जर 3ही चेंडू डॉट आले किंवा 3 चेंडू मध्ये विकेट्स आल्या तर सुपर ओव्हर सुद्धा पाहू शकता आपण. 3 हॅट्रिक आता पण झालेत, परंतु काय घडेल काय बिघडेल. येणारे 3 चेंडू सांगून जातील. अटॅकिंग फील्ड लगावलं गेलंय ते म्हणजे सहारा शिरगाव संघाच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल आणि हा भाई सामना झालाय फिनिश. आणि पाहिलं तर हा सामना विजय होतो. सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय तो म्हणजे संघ अष्टविनायक वडराई. कॉंग्रॅच्युलेशन्स अष्टविनायक वडराई. परंतु खूप सुरेख खेळ तुम्ही साकारला. सहारा शिरगाव इम्प्रेस केलाय तुम्ही आजच्या दिवसामध्ये. खास करून जयेश आणि रोशन अप्रतिम सुरेखरित्या. नक्कीच परत धन्यवाद करेल आदरणीय सन्माननीय रामू दुबाडा आणि रोहिदास राऊत साहेबांचा. यांच्या माध्यमातून आम्हाला 5,000 रुपये दिले गेले. आणि पाहिलं तर विश्वनाथ रिंजर साहेबांच्या माध्यमातून आम्हाला 5,000 रुपये दिले गेले या स्पर्धेला. खूप खूप धन्यवाद. आपण पाहत आहोत पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून मेळावा. आणि अंतिम सामना आपण पाहिला तो म्हणजे अष्टविनायक वडराई हा संघ